नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सिबिल स्कोर ह्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण हा आपल्या आयुष्यामधला खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस घेतो, तर ते बऱ्याच लोनचा हा मेजर पार्ट असतो आणि लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सिबिल स्कोर कसा वाढवावा, नंबर 2 कोणत्या कारणामुळे सिबिल स्कोर आपला डाऊन होतो आणि नंबर 3 लोनमध्ये सिबिल स्कोरचे किती महत्त्व आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सविस्तर माहिती. येस, आता आपण सिबिल म्हणजे काय समजून घेऊया. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असं या संस्थेचं पूर्ण नाव आहे. सो यामध्ये काय गोष्टी ट्रॅक ठेवल्या जातात की आजपर्यंत तुम्ही नंबर ऑफ लोन किती घेतलेले आहेत, तुम्ही किती क्रेडिट कार्ड वापरताय, नंबर ऑफ किती वेळा तुम्ही लोनला अप्लाय केलेला आहे, किती वेळा तुम्ही क्रेडिट कार्डला अप्लाय केलेला आहे, त्याच्यानंतर किती बँकासोबत आपण सेटलमेंट केलेली आहे, किती क्रेडिट कार्डची सेटलमेंट केलेली आहे, तुम्ही घेतलेले EMI ते वेळेत तुम्ही भरताय का, हे सुद्धा या संस्थेमार्फत सर्व डेटा रेकॉर्ड ठेवला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन लोन अप्लाय करता त्यावेळेस ते रेकॉर्ड बँकेला दिलं जातं. सो हा सर्व रेकॉर्ड एका स्कोअरमध्ये चेक केला जातो. तो स्कोअर म्हणजे त्याला आपण सिबिल स्कोअर म्हणतो. आता यामध्ये 4 स्टेप आहेत. पहिलं काय तर 300 ते 550 हा पुअर स्कोअर आहे. म्हणजे समजा लोन घेतलंय, आपण पैसे दिले नाहीयेत किंवा सेटलमेंट केली आहे किंवा डिफॉल्ट झालो आहोत आपण. दुसरा जो पार्ट येतो तर त्या ठिकाणी 550 ते 650 हा स्कोअर ॲव्हरेज मानला जातो. सो यामध्ये काय आहे तर तुमच्याकडे यामध्ये सुद्धा काही डिफॉल्ट झालेले असतील, EMI बाउन्स झालेले असतील वगैरे, म्हणून तो ॲव्हरेजमध्ये आलेला आहे. आणि 650 ते 750 हा स्कोअर जो आहे तो गुड मानला जातो. म्हणजे काय तर 1-2 EMI डिफॉल्ट झाले असतील, पण बाकीचे ट्रॅक रेकॉर्ड तुमचे व्यवस्थित आहेत, सेटलमेंट नाहीये. आणि 750 ते 900 हा एक्सलंट मानला जातो. म्हणजेच काय तर तो जो व्यक्ती आहे तो फायनान्शियली डिसिप्लिन आहे, वेळेत EMI पे करतो, कधीही बँकेला जास्त फोन करायची गरज पडत नाही त्या व्यक्तीला, म्हणून त्याला एक्सलंट म्हणलं जातं. आणि त्या व्यक्तीला कुठलीही नॅशनलाइज बँक लोन देते. सो हे झाले लोनचे प्रकार. सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी या स्टेप आपण फॉलो करणं गरजेचं आहे. नंबर 1, सर्वात महत्त्वाचं, जे काही तुमचे मंथली इन्स्टॉलमेंट आहेत, जे लोन्स असतील, क्रेडिट कार्डचे ड्यूज आहेत, कार लोन असेल, होम लोन असेल, ते सर्व ऑन डेट आणि वेळेत भरा. म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर व्यवस्थित इम्प्रूव्ह होईल. नंबर 2, सर्वात महत्त्वाचं, अनोळखी व्यक्तीला गॅरेंटर होऊ नका. बऱ्याच वेळा आपण मिस्टेकली आपल्या शेजारी कोणतरी राहायला आलेलं आहे, 1-2 दिवसाची ओळख आहे, त्यांना लोनची गरज आहे, मग आपण गॅरेंटर होतो. बट त्या समोरच्या व्यक्तीचं माहीत नाही की फायनान्शियल स्टेटस काय, समोरचा व्यक्तीचं फायनान्शियल स्टेटस माहीत नाही, तुम्हाला डिसिप्लिन माहीत नाहीये, ट्रान्झॅक्शन माहीत नाहीये. जर आपण झालं त्या जर व्यक्तीने डिफॉल्ट केले तर तुमचा सुद्धा सिबिल स्कोअरला इम्पॅक्ट होतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला गॅरेंटर व्हायचं शक्यतो अवॉइड करा. किंवा जवळचा जरी व्यक्ती असेल तरी त्या व्यक्तीचे पहिले तुम्ही फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड चेक करा की समोरचा व्यक्ती नॅशनलाइज बँकेतून लोन घेतोय का, फायनान्समधून घेतोय. जर फायनान्समधून जर लोन घेत असेल तर समजा की तो व्यक्ती खूप अडचणीमध्ये आहे किंवा तो ओव्हरबर्डन झालेला आहे, ओव्हर लोन झालेला आहे. सो मग त्या कंडिशनला ते फायनान्शियल लोन तो वेळेत पे करू शकणार आहे का, हे पहिलं चेक करा आणि मगच गॅरेंटर व्हा. या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला सिबिल स्कोअर खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करता येतो, जेणेकरून ही मिस्टेक झाल्यामुळे सिबिल स्कोअर लोकांचे डाऊन होतात. सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी तिसरी महत्त्वाची स्टेप, ज्यावेळेस तुम्हाला लोनची गरज असते त्यावेळेस आपण काय करतो की मल्टिपल बँकेना एकाच वेळी अप्लाय करायला जातो. त्यामुळे इम्पॅक्ट काय होतो तर तुमचे नंबर ऑफ अप्लिकेशन शॉर्ट ड्युरेशनमध्ये क्रिएट होतात आणि याचा सुद्धा इम्पॅक्ट होतो. त्यापेक्षा तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला लोन किती पाहिजेत, त्यानंतर कुठली बँक तुम्हाला देऊ शकेल, त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट काय, आणि पर्टिक्युलर त्याच बँकेला अप्लाय करा, जेणेकरून तुमच्या सिबिलला इम्पॅक्ट होणार नाही. नंबर 4, आज आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड असते. सो प्रत्येक वेळी क्रेडिट कार्ड जर तुमचं मोर दॅन 50% पेक्षा जर तुम्ही यूज करत असाल तर याने सुद्धा नॉमिनल तुमच्या क्रेडिट स्कोअरला इम्पॅक्ट होतो. तो कसा, कारण समोरच्या बँकेकडे ज्यावेळेस ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं त्यावेळेस कळतं की क्रेडिट कार्डचं लिमिट आहे तुमचं 2 लाखाचं आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्यातले 1.5 लाख रुपये वापरताय. त्यावेळेस तुमची डिपेंडन्सी समोरच्या बँकेला क्रेडिट कार्डवर दिसते. या व्यक्तीची मॅक्झिमम डिपेंडन्सी फायनान्शियल क्रेडिट कार्डवर डिपेंड आहे आणि मग समोरची बँक तुम्हाला लोन देण्यासाठी डिनायल करू शकते किंवा अडचण येऊ शकते आणि याचा सुद्धा परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होतो. नंबर 5, बऱ्याच वेळा आपल्याकडे क्रेडिट कार्डसाठी ऑफर येतात, मेसेज येतात
आणि त्यामध्ये आपण क्लिक करून फॉर्म भरतो, अप्लाय करतो. तर प्रत्येक वेळी तुम्हाला क्रेडिट कार्डला अप्लाय करायची गरज नाहीये. जर तुम्हाला गरज असेल तरच करा. कारण याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या सिबिल स्कोरवर होतो. कारण तुम्ही नंबर ऑफ वेळा जर ॲप्लिकेशन क्रेडिट कार्डला करताय तर हे ट्रॅक रेकॉर्डला तुमच्या मेंटेन होतं आणि समोरच्या बँकेला कधी भविष्यामध्ये कळते की मल्टिपल टाइम्स तुम्हाला लोनची गरज पडते किंवा तुम्ही फायनान्शियल अडचणीत आहात, असा सुद्धा मेसेज जातो. म्हणून मल्टिपल टाइम क्रेडिट कार्डला प्रत्येक वेळी अप्लाय करू नका. ही जर गोष्ट फॉलो केली तरी तुमचा सिबिल स्कोर वाढतो आणि मेंटेन राहतो. नंबर 6, बऱ्याच वेळा आपल्याकडे EMI जे आहेत मल्टिपल लोन्स झाल्यामुळे काही वेळा आपल्याकडे फॉल्स होतात किंवा डिफॉल्ट होतात. सो या ठिकाणी लोन रिस्ट्रक्चरिंग एक ऑप्शन असतो की जे तुम्ही 3-4 लोन रिस्ट्रक्चरिंग करून एकच लोन घेऊ शकता. त्याचा एक EMI राहील, त्याची अमाऊंट पण तुम्हाला कमी राहील आणि ते जर लॉंग टेन्युअरसाठी घेतली तर तुमचे EMI फॉल्स होणार नाहीत किंवा डिफॉल्टमध्ये तुमचं अकाउंट जाणार नाही. जर तुम्ही ही स्टेप फॉलो केली तरी तुमचा क्रेडिट कोड मेंटेन होऊन क्रेडिट कोड हा तुमचा इम्प्रूव्ह होईल. 7th इम्पॉर्टंट टिप्स की बऱ्याच वेळा आपण लोन हे सेटलमेंटचं ऑप्शन चूज करतो. बट एक नॉमिनल लोन जरी तुम्ही सेटलमेंट केलं तरी तुमच्या ते सिबिल रेकॉर्डला कंटिन्यू तसंच ॲड होतं. म्हणजे समोरच्या बँकेला कळतं की बाबा यांनी एक नॉर्मल लोन तुमचं सेटलमेंट केलेलं आहे. तिची नॉर्मल अमाऊंट असते, पण शक्यतो सेटलमेंट करण्याच्या ऐवजी पूर्ण लोनचे रिपेमेंट करा किंवा रिस्ट्रक्चरिंग ऑप्शन यूज करा, जेणेकरून तुमचा क्रेडिट कोड मेंटेन राहील. नंबर 8, क्रेडिट कार्ड जे आपण युटिलाइज करतो त्याचे बऱ्याच वेळा आपण मिनिमम ड्यू अमाऊंट ह्या पे करत असतो. शक्यतो मिनिमम ड्यू अमाऊंट पे करणं अवॉइड करा आणि जे काही अमाऊंट असेल ते इन्स्टॉलमेंटमध्ये पूर्णपणे क्रेडिट कार्डला पे करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरला इम्पॅक्ट होईल आणि तुमचा सिबिल स्कोर मेंटेन राहील. 9th इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे 5 ते 6 लाख रुपयाचा एमर्जन्सी बॅकअप फंड तुम्ही क्रिएट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला छोट्या अमाऊंटसाठी 2 लाख, 3 लाख, 2.5 लाख यासाठी लोन घेण्याची वेळ येणार नाही आणि नंबर ऑफ लोन ॲप्लिकेशन तुमचे जास्त क्रिएट होणार नाहीत. यामुळे सुद्धा तुमचा सिबिल स्कोर व्यवस्थित मेंटेन राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फायनान्शियल हा सब्जेक्ट आपल्या आयुष्यामधला खूप महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या वेगवेगळ्या सब्जेक्टवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा, जेणेकरून ह्या महत्त्वाच्या गोष्टीची माहिती त्यांना पण मिळेल. धन्यवाद.